साठी विशाल बोरे, अकोला। धुळे तालुक्यातल्या नलिनी देवरे यांना आता ड्रोन दीदी अशी नवीन ओळख मिळाली आहे। यासाठी त्यांना नारी शक्ती सक्षमीकरणाअंतर्गत यासाठीचं प्रशिक्षण आणि आवश्यक यंत्रणा देण्यात आली आहे। यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत। नमो ड्रोन दीदी ही केंद्र सरकारची योजना महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी क्षेत्रातील सेवा पुरवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करत आहे। धुळे जिल्ह्यातल्या नलिनी देवरे या ड्रोन दीदींनाही सरकारच्या वतीने दिलेल्या प्रशिक्षणानंतर ड्रोन आणि इलेक्ट्रिकल व्हेइकल, जनरेटर आणि बॅटरी असा पूर्ण सेट देण्यात आला। नलिनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांवर कीटकनाशक, खत फवारणी करून देतात। यासाठी त्या नाममात्र शुल्क आकारतात। गेल्या 2 महिन्यापासून मी शेतात स्वतः जाऊन ड्रोन फ्लाय करते। 1 एकरला 300 रुपये प्रमाणे आम्ही चार्ज घेतो। 1 एकर करायला मला ह्या ड्रोनद्वारे फक्त 7 मिनिटं लागतात। तसेच ह्या ड्रोनचा असा फायदा आहे की आजकाल शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही आणि भेटले तरी पंपाद्वारे फवारणी केली जात होती या पहिले, आणि पंपाने फवारणी केल्यामुळे क्रॉपला जे काही रिझल्ट मिळायचे ते मिळत नव्हते। तर आतापर्यंत मी 70 एकर फवारणी इथे केलेली आहे। आज मी सक्षम नारी बनलेली आहे। तसेच मला आज रोजगार उपलब्ध झालेला आहे ड्रोनमुळे। नलिनी देवरे यांनी पुण्यातल्या सासवडमध्ये ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलं। यामध्ये त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी तसंच विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास केला, तसंच प्रात्यक्षिकही केली। त्यानंतर त्या मान्यताप्राप्त ड्रोन दीदी म्हणून कार्यरत आहेत। आतापर्यंत त्यांनी 70 एकरावर फवारणीचं काम केलं आहे। ड्रोनमुळे पूर्ण शेतावर व्यवस्थित फवारणी होते आणि औषधाची बचत होते, तसंच खर्चही कमी होतो। यामुळे शेतकऱ्यांनाही ड्रोन दीदीची चांगली मदत होत आहे। नलिनी यांच्याकडून शेतात फवारणी करून घेतलेले शेतकरी दीपक वाघ यांनी आपला अनुभव दूरदर्शन सोबत बोलताना सांगितला। च्या वर्षी माझा प्रॉब्लेम हातपंपांनी केला होता। कमीत कमी 17 एकरला मला कमी 200-300 लिटर पाणी लागायचं होतं, पण आता मी फवारणी केल्यानंतर मला 100 लिटर मध्ये पूर्ण 100 किंवा 150 लिटर पाणीमध्ये माझा 17 एकर फवारणी होऊन गेलेली। परत मला जिथे 20,000चा फवारणी लागत होती त्यावेळेस मला आता फक्त 5,000च्या फवारणीत माझं काम होऊन गेलेलं आहे। आणि हा मोठा फायदा म्हणजे की फक्त नमो ड्रोनमुळे झालेला आहे माझा। ह्या जर तंत्रज्ञानाचा फायदा शेतकरी बंधूंनी घेतला तर खूपच चांगलं आणि वेळही वाचेल आणि उत्पन्न वाचेल। याच्यासाठी शासनाने योजना सुद्धा आणलेली आहे। साधारणतः आपण बघायला गेलो की ज्या ड्रोनची किंमत किती, तर या ड्रोनची किंमत साधारण 10 लाख रुपये, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये सबसिडी मोठ्या प्रमाणावर आहे। आणि खास करून या सबसिडीमध्ये जे महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी 80% सबसिडी याच्यामध्ये दिलेली आहे। ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती आली असून यातून रोजगारही उपलब्ध झाल्यामुळे नलिनींसारख्या अनेक ड्रोन दीदी आता आत्मनिर्भर बनल्या आहेत। ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून ड्रोन सारख्या नव्या तंत्रज्ञानाची ओळख महिलांना होत आहे। या ड्रोन दीदी आता ग्रामीण भागातला महिला सक्षमीकरणाचा नवा चेहरा बनत आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव, धुळे।